रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. कर्जत प्रशासकीय इमारतीला लागून झेरॉक्स व मुद्रांक विक्री परवाना धारकांसाठी उभारण्यात आलेल्या गाळ्यांबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. काही गाळे अनधिकृतपणे बांधण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रशासकीय इमारतीच्या बाजूला असलेल्या ओपन जागेत मोठ्या प्रमाणात डबर व दगड टाकण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही जागा कर्जत महसूल मंडळाच्या पर्जन्यमापकासाठी राखीव जागा असल्याचे तिथे लावलेल्या नोटीसमधून स्पष्ट होत आहे. नोटीसनुसार या जागेवर कोणतेही बांधकाम केल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नमूद असतानाही काही दिवसातच त्या ठिकाणी मोठमोठे दगड टाकण्यात आल्याने पर्जन्यमापक यंत्राची तोडफोड झाल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात कर्जत तहसील कार्यालयाचे महसूल अधिकारी तथा नायब तहसीलदार सचिन राऊत यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या ठिकाणी टाकण्यात आलेल्या डबरबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी सांगितले की काय आयडिया नाही, मी आठवडाभर नव्हतो इथे, त्याच्यामुळे मला काहीच आयडिया नाही. टाकण्यात आलेल्या या डबराबाबत मला काहीच माहिती नाही. दरम्यान सरकारी इमारतीच्या अगदी शेजारीच असा प्रकार घडत असताना प्रशासनाला त्याची माहिती नसल्याचे सांगितल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात असून या प्रकरणात कर्जत महसूल विभाग नेमकी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.